भारतीय क्रिकेट संघाची कामगिरी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेमध्ये अतिशय निराशाजनक राहिली आहे. लवकरच इंग्लंडचा संघ आता भारत दौऱ्यावर येणार असून त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने रंगणार आहेत. तत्पूर्वी BCCIने 10 नियम जारी केले आहेत. विशेष म्हणजे हे नियम सर्व भारतीय खेळाडूंना पाळणे अनिवार्य आहे. याचे उल्लंघन केल्यास खेळाडूंना कठोर शिक्षाही होऊ शकते. जर नियमांचे उल्लंघन केले तर पगार कपात ते IPL बंदी यांसारख्या गोष्टींचा सामना करावा लागू शकतो. BCCIने जारी केलेले 10 नियम काय आहेत पाहूया सविस्तर. नमस्कार, मी अक्षय वाघमारे, तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. देशांतर्गत सामने खेळणे अनिवार्य. भारतीय राष्ट्रीय संघाकडून खेळणाऱ्या सर्व खेळाडूंचा BCCIच्या केंद्रीय करार यादीत समावेश आहे. सर्व खेळाडूंना बोर्डाने आयोजित केलेल्या कोणत्याही स्पर्धेत खेळणे बंधनकारक आहे. यामध्ये IPLचाही समावेश आहे. जर एखादा खेळाडू या नियमाचे उल्लंघन करताना आढळला तर त्याला बोर्डाकडून त्याच्या पगारात कपात तसेच सामन्याच्या मानधनात कपात किंवा IPL बंदी देखील लागू शकते. सर्व खेळाडूंनी एकत्रित प्रवास करणे बंधनकारक आहे. मग ते एखाद्या सामन्यासाठी किंवा सराव सत्रासाठी प्रवास करत असतील. खेळाडूंना त्यांच्या कुटुंबियासह प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही असं देखील बोर्डाने स्पष्ट केलं आहे. प्रवासादरम्यान जास्त सामान नेण्यास मनाई. नवीन नियमानुसार खेळाडूंना प्रवासादरम्यान जास्त सामान नेण्यास मनाई आहे. खेळाडू आता एका प्रवासात 150 किलो पर्यंतचे सामान आणि सपोर्ट स्टाफ 80 किलो पर्यंतचे सामान घेऊन जाऊ शकतात. जर कोणत्याही खेळाडूने या नियमाचे उल्लंघन केले तर त्याला स्वतः पैसे भरावे लागतील. वैयक्तिक कर्मचाऱ्यांना परवानगी नाही. BCCIच्या परवानगीशिवाय खेळाडू कोणत्याही दौऱ्यासाठी किंवा मालिकेसाठी वैयक्तिक कर्मचारी म्हणजेच व्यवस्थापक कुक सोबत घेऊन जाऊ शकत नाही. सेंटर ऑफ एक्सलन्सला बॅग पाठवल्या जातील. संघातील खेळाडूंना व्यवस्थापनाशी समन्वय साधावा लागेल की प्रत्येकाच्या वस्तू आणि वैयक्तिक वस्तू बेंगळुरूमधील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये जातील. यापेक्षा जास्त काही खर्च झाल्यास खेळाडूंना स्वतः पैसे द्यावे लागतील. सराव सत्रांना एकत्र जावे लागणार. सर्व खेळाडूंना सराव सत्रात सहभागी व्हावे लागेल. मुक्कामाच्या ठिकाणापासून ते मैदानापर्यंतचा प्रवास एकत्र करावा लागेल. संघात एकता आणण्यासाठी हा नवीन नियम बनवला आहे. जाहिराती शूट करण्याचं स्वातंत्र्य नाही. कोणत्याही मालिका सुरू असेल किंवा संघ परदेश दौऱ्यावर असेल तर खेळाडूंना वैयक्तिक जाहिरात शूट करण्याचे किंवा प्रायोजकांसोबत काम करण्याचे स्वातंत्र्य नसेल. पत्नी तसेच कुटुंबासाठी आता फक्त 2 आठवडे. जर भारतीय संघ 45 किंवा त्याहून अधिक दिवसांच्या परदेश दौऱ्यावर असेल अशा परिस्थितीत खेळाडूचे कुटुंब केवळ 2 आठवडेच त्याच्यासोबत राहू शकते. भेटीच्या कालावधीचा खर्च BCCI उचलणार आहे तर उर्वरित खर्च खेळाडूंना स्वतः करावा लागेल. BCCIने आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये उपस्थिती. BCCIद्वारे आयोजित केलेल्या शूट आणि इतर कार्यक्रमांसाठी खेळाडूंनी उपस्थित असणे आवश्यक आहे. यामुळे संघाप्रती खेळाडूंची एकजूट वाढण्यास तसेच क्रिकेटला चालना मिळण्यास मदत होईल. खेळाडूंना एकत्र राहावे लागणार. नियोजित वेळेपूर्वी सामना संपला तरी सामना किंवा मालिका संपेपर्यंत सर्व खेळाडूंना एकत्र राहावे लागणार आहे. BCCIने जारी केलेल्या नवीन नियमांचा भारतीय संघाला फायदा होणार का? संघाची कामगिरी सुधारणार का? याचं उत्तर येणारा काळच देईल. तुम्हाला या नवीन नियमांबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच नवनवीन विषय जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्व प्लॅटफॉर्मवरती फॉलो करायला विसरू नका.